नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। महाराष्ट्र विजय न्यूज व युवा कदम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण अकोला येथील टावर चौक येथे आहोत आणि आज पूर्ण भारतभर 26 जानेवारी हा उत्सव साजरा केला जात असतो। आपण पाहू शकतो की तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने हा 26 जानेवारीचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की महात्मा ज्योतिराव फुले व तसेच सावित्रीबाई फुले यांचं परिधान करून त्यांनी गेटअप केलेला आहे आणि एक चांगला संदेश देण्याचं काम हे तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या मार्फत हा चांगला संदेश देण्याचं कार्य इथं केलं जात आहे। आपण त्यांच्याशी थेट या विषयावर जाणून घेऊ, ज्यांनी ही भूमिका साकारलेली आहे। आपण त्यांच्याशी या विषयावर 26 जानेवारी निमित्त यांच्याशी आपण 26 जानेवारी आज पूर्ण भारतभर हा 26 जानेवारी साजरा केला जातो आणि आज आपण महात्मा ज्योतिराव फुले तसेच सावित्रीबाई फुले यांचं गेटअप केलेलं आहे। याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, काय लोकांना सांगू इच्छिता आपण याच्यामध्ये? तर आमचा उद्देश असा आहे की आमची एक संस्था आहे तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी। या संस्थेचे अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर सुगत वाघमारे साहेब। आमची जी संस्था आहे ही संस्था बालकांच्या क्षेत्रात, महिलांच्या सक्षमीकरण क्षेत्रात आणि नवउद्योजक घडावे याकरिता आम्ही कार्यरत असतो। पण आज आपण पाहत आहे की 3 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहेत। तर याच संकल्पनेतून डॉक्टर सुगत वाघमारे साहेबांच्या संकल्पनेतून आम्ही बालकांचे अधिकार काय आहेत आणि बालकांचे हक्क काय आहेत, तसेच लोकांमध्ये जनजागृती व्हावं, त्यांची मूलभूत कर्तव्ये काय आहेत याबाबत आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इथं आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे। त्याकरिता हा जो उपक्रम आहे किंवा लोकांना यामध्ये जनजागृती व्हावी असा आमचा हा मुख्य उद्देश आहे। काय सांगाल आपण? सावित्रीबाई फुले यांचा परिधान केलेला आहे, आपण गेटअप केलेला आहे, काय सांगाल तुम्ही लोकांना, काय संदेश देता यामध्ये? नमस्कार, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी संस्था अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे सर। संस्था गेल्या 22 ते 23 वर्षापासून बालक, महिला, युवक, महिला सक्षमीकरण आणि यांच्यासाठी कार्य करीत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रोजेक्टसुद्धा आपल्या संस्थेला आहेत बालकांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी, जेणेकरून समाजामध्ये जे आता बालकांवर होणारे अन्याय, अत्याचार आहेत त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे। त्याच्यासाठी सुगत वाघमारे सर यांच्या संकल्पनेतून आम्ही दरवर्षी वर्षभर तर काम करतोच, पण आज प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी, तर आपण इथं एक छोटासा उपक्रम घेतला। एक लायब्ररी आपण हे केलेलं आहे, संविधानाचं वाचन केलेलं आहे आणि मुळात आपण नागरिकांचे कर्तव्य काय आहे त्याची जनजागृती करत आहोत आणि बालकांचे अधिकारसुद्धा आपण सर्वांना माहीत व्हावे। आणि आज आम्ही ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करून आलेलो आहोत की हे प्रत्येक विद्यार्थ्याला, पालकांना हे माहिती पाहिजे किंवा अजून मुलांना ते सांगू शकतील की नाही, हे बघा हे आपले थोर महापुरुष होते, यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे। आताही बरेच महिलांना अन्याय, अत्याचार होतात, हुंडाबळी होते आणि त्यांना त्रास दिला जातो। तेव्हा त्या काळात सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाचं जर हे दिलं नसतं तर अजूनही काही महिला शिकल्या नसत्या। आज आपल्या किती महिला आहेत ज्या विमान चालवतात, रेल्वे चालवतात, किती मोठ्या मोठ्या पदावर गेलेल्या आहेत, पण अजूनही समाजामध्ये काही महिला आहेत की त्या जुन्या रूढी परंपरा याच्यामध्ये अडकून आहेत। त्यांनीसुद्धा बाहेर यावे आणि सावित्रीबाईंनी जे त्यांना शिक्षण दिलेलं आहे ते त्यांनी अंगीकृत करावे असं मी आवाहन करते। आणि 26 जानेवारी हा पूर्ण भारतभर हा महोत्सव साजरा केला जातो, याचा पाठीमागचा उद्देश काय, का बरं केला जाते? बऱ्याचशा लोकांना काही अशिक्षित आहेत, काही शिकलेले असतात, तरी त्यांना बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात की 26 जानेवारी हा का बरं साजरा केला जातो, काय रिझन आहे त्याचं? मला बघा, 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे। आपण एक ठोस सांगू शकतो की ही सुट्टी नाही आहे। आपल्या भारताला हे संविधान लागू झालं होतं, त्या संविधानाचं आपण वाचन करायला पाहिजे। 26 जानेवारीला आपण आपल्या मुलांना सांगायला पाहिजे, आपल्या कुटुंबात सांगायला पाहिजे की ही सुट्टी नव्हे, अरे 26 जानेवारी आहे तर आज सुट्टी नाही आहे, पण आजचं महत्त्व त्यांना सांगायला पाहिजे। प्रत्येक घरामध्ये आपले थोर पुरुष असतील, आपल्या घरातले व्यक्ती असतील, जे वरिष्ठ असतील, त्यांच्याकडून सांगायला पाहिजे जे काय झालेलं आहे। थोर महापुरुष आहेत, जसं सावित्रीबाई आहेत, रमाबाई आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांच्या जीवनावर त्यांना सांगायला पाहिजे मुलांना आणि 26 जानेवारीचं महत्त्व सांगून मुलांना त्यांचं पुढचं आयुष्य घडवायला पाहिजे। 26 जानेवारी हा कधी अंमलात आलं होतं, हे काय कारण आहे त्याच्या पाठीमागचं? 26 जानेवारी हा दिन 26 जानेवारी 1949 रोजी हा अंमलात आला होता आणि
भारतामध्ये प्रजासत्ताक दिन लागू झाला त्याकरिता हे संविधान लागू करण्यात आले आणि या घटना समितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नेहरूजींच्या हातामध्ये संविधान प्रदान केले आणि तेव्हापासून या भारत देशामध्ये संविधान हे लागू झालेलं आहे. खरं तर हे होते मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे काही कर्मचारी आणि त्यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य मल्टीपर्पज सोसायटी समाजामार्फत देण्याचं कार्य त्यांनी समाजात चांगला संदेश पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे.